हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये आपण बघितले काही बेसिक टॉपिक आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे इलेक्ट्रिकल सर्किट. इलेक्ट्रिकल सर्किट नंतर आपण बघू कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. सो बघू शकता इलेक्ट्रिकल सर्किट अ कंटिन्युअस पाथ ऑफ इलेक्ट्रिकल करंट. बघू शकता इलेक्ट्रिकल सर्किटला म्हणू आपण अ कंटिन्युअस पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट. अ कंटिन्युअस पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट. Continuous path of electrical current connected between two ends of cell. बघू शकता connected between two ends of cell and contains other electrical equipment ज्यामध्ये other electrical equipment असतील त्याला म्हणू शकतो आपण इलेक्ट्रिकल सर्किट. सो एक कंटिन्युअस पाथ असेल इलेक्ट्रिकल करंटचा. बघू शकता एक वायर घेतला आपण, त्याला कनेक्ट केला आपण टू एंड्स ऑफ सेलला. बघू शकता वन एंड दाखवू आपण बिगर लाईननी आणि वन एंड दाखवू आपण स्मॉलर लाईननी. बिगर लाईन जे दाखवेल ते दाखवेल हायर पोटेन्शियल आणि स्मॉल लाईन जे दाखवेल ते दाखवेल लोअर पोटेन्शियल. त्यानंतर बघा याच्या अक्रॉस मध्ये करंट फ्लो विल ड्यू टू करंट ड्यू टू पोटेन्शियल डिफरन्स. आता करंट तेव्हा फ्लो होईल जेव्हा हा वायर एंड टू एंड कनेक्ट असेल. बघू शकता एका वायर मधून करंट तेव्हा फ्लो होईल जेव्हा तो एंड टू एंड कनेक्ट असेल. मीन्स पॉझिटिव्ह एंड ऑफ द वायर कनेक्टेड असेल निगेटिव्ह एंड सोबत, तेव्हा फ्लो होईल करंट. याला म्हणू आपण क्लोज सर्किट. आणि जेव्हा हे सर्किट ओपन असेल, बघू शकता जेव्हा हे सर्किट ओपन असेल यामधून कुठल्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही. जर करंटला फ्लो करायचं असेल तर आपल्याला सर्किट ऑलवेज लागेल क्लोज आणि क्लोज सर्किट मधूनच फ्लो ऑफ करंट होऊ शकतो. सो याच्या अक्रॉस मध्ये बघू शकता याच्या अक्रॉस मध्ये आपण कनेक्ट केले एक रेजिस्टन्स. आता सुद्धा झाला क्लोज सर्किट बिकॉज ऑफ रेजिस्टन्स. आता याच्या अक्रॉस मध्ये कनेक्ट केला आपण रेजिस्टन्स दाखवू आपण झिगझॅग लाईननी. याला म्हणू आपण रेजिस्टन्स दाखवायसाठी यूज केली आपण झिगझॅग लाईन. करंट दाखवायसाठी यूज करतो आपण सिम्बॉल आय दाखवेल आपल्याला करंट. त्यानंतर बघू शकता हे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे याला डिनोट करू आपण व्ही डिनोट करेल इथे पोटेन्शियल डिफरन्स. आता बघा यातून फ्लो होत आहे करंट आणि एक कंटिन्युअस पाथ आहे टू द फ्लो ऑफ करंट. अ कंटिन्युअस पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट यालाच म्हणू शकतो आपण इलेक्ट्रिक सर्किट. आणि जेव्हा हे कंटिन्युअस पाथ असेल बट हा ओपन सर्किट असेल. बघा याच्या अक्रॉस मध्ये की कनेक्ट केली आपण क्लोज की. मीन्स जर की क्लोज असेल तेव्हा हे सर्किट असेल क्लोज आणि यातून फ्लो होईल करंट. आणि जेव्हा ही की ओपन असेल, बघा ओपन की आपण दाखवू शकतो. की जर क्लोज असेल त्याच्या अक्रॉस मध्ये बघा एक डॉट द्यायला जाईल आणि याला म्हणू आपण क्लोज की. आणि जेव्हा की ओपन असेल तेव्हा यामध्ये डॉट नसेल आणि याला म्हणू आपण ओपन की. आणि जेव्हा की ओपन असेल तेव्हा असेल ओपन सर्किट. सो की क्लोज केली तेव्हा फ्लो होईल यातून करंट आणि की जर ओपन असेल तर यातून करंट फ्लो होणार नाही. आता बघा याच्या अक्रॉस मध्ये प्रेझेंट होता पोटेन्शियल डिफरन्स, यातून फ्लो केला करंट. तर आपल्याला दिसून येईल हा रेजिस्टन्स जो आहे याच्या अक्रॉस मध्ये प्रेझेंट असेल पोटेन्शियल डिफरन्स. आणि पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याकडे असतो व्होल्टमीटर. आणि व्होल्टमीटर जो आपण डिनोट करतो सिम्बॉल व्ही आणि एक राऊंड करायचा त्यामध्ये व्ही आणि त्याच्या एंड मध्ये कनेक्ट केले वायर्स त्याला डिनोट करू आपण व्होल्टमीटर. आणि व्होल्टमीटरचा जो यूज आहे बघू शकता व्होल्टमीटर इज यूज टू कॅल्क्युलेट पोटेन्शियल डिफरन्स. व्होल्टमीटरचा यूज होईल आपल्याला टू कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्स. जर पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण यूज करू शकतो व्होल्टमीटर. बघू शकता इथं व्होल्टमीटर आला टू कॅल्क्युलेट द पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतर येईल एममीटर कनेक्ट करू आपण याच्या लाईन्स मध्ये. आणि एममीटर यूज होईल टू कॅल्क्युलेट द करंट. बघा एममीटर यूज होईल टू कॅल्क्युलेट द करंट. कॅल्क्युलेट जर करंट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर यूज करतो आपण सर्किटमध्ये एममीटर. आणि जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल पोटेन्शियल डिफरन्स तर आपण यूज करतो व्होल्टमीटर. आणि या प्रकारे जे आपल्याला इम्पॉर्टंट सिम्बॉल्स आहेत जसं व्होल्टमीटर असेल, एममीटर असेल, त्यानंतर करंट, त्यानंतर असेल पोटेन्शियल डिफरन्स, त्यानंतर असेल रेजिस्टन्स, हे आपण बघून घेतलं. आणि त्यानंतर आपण बघितलं क्लोज सर्किट, ओपन सर्किट आणि त्यानंतर बघितलं आपण इलेक्ट्रिकल सर्किट. यानंतर बघू आपण कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. सो नेक्स्ट बघू शकता कंडक्टर्स. Those substances which have very low resistance. असे सबस्टन्स ज्यांचा रेजिस्टन्स व्हेरी लो असेल. आता रेजिस्टन्स जर लो असेल तर अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट मीन्स फ्लो ऑफ करंटला जे अपोजिशन असेल ते व्हेरी लो असेल आणि त्यामुळे
करंट कॅन इझिली फ्लो थ्रू सच मटेरियल्स. आता जर करंटला इझिली फ्लो करायचा आहे तर सबस्टन्सचं जे रेजिस्टन्स असायला पाहिजे ते असायला पाहिजे व्हेरी लो रेजिस्टन्स. आणि कंडक्टर्स मध्ये आपल्याला पाहायला भेटेल की जे रेजिस्टन्स असेल ते व्हेरी लो असेल आणि त्यामुळे त्यातून इझिली करंट फ्लो होऊ शकतो. सो जे मटेरियल ज्याचा रेजिस्टन्स व्हेरी लो असेल त्या मटेरियल्सला म्हणू शकतो आपण कंडक्टर्स आणि त्यामधून करंट इझिली फ्लो होऊ शकते. त्याच्याच अपोजिट असतील इन्सुलेटर्स. दोज सबस्टन्सेस विच हॅव एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स. बघू शकता ज्याचं रेजिस्टन्स एक्स्ट्रीमली हाय असेल मीन्स अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट खूप जास्त असेल आणि अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट खूप जास्त असल्याने करंट कॅनॉट फ्लो थ्रू सच मटेरियल्स. मीन्स आता अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट खूप जास्त आहे बिकॉज ऑफ हाय रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स काय असेल जो अपोज करतो टू द फ्लो ऑफ करंट आणि याचा रेजिस्टन्स एक्स्ट्रीमली हाय असल्याने करंट कॅनॉट फ्लो थ्रू सच मटेरियल्स आणि अशा मटेरियल्स मधून करंट फ्लो होऊ शकत नाही आणि अशा मटेरियल्सला म्हणतो आपण इन्सुलेटर्स. आता ज्यामधून करंट इझिली फ्लो होऊ शकतो ते मटेरियल झाले कंडक्टर्स आणि ज्यामधून करंट फ्लो होऊ शकतच नाही अशा मटेरियल्सला म्हणू शकतो आपण इन्सुलेटर्स. आता एक्झाम्पल मध्ये बघू शकतो आपण कॉपर असेल मटेरियल बघू शकतो ज्यामधून इझिली करंट फ्लो होऊ शकतो. कॉपर असेल, त्यानंतर असेल ॲल्युमिनियम असेल, त्यानंतर असेल सिल्वर बघू शकता सिल्वर, त्यानंतर असेल आयरन. हे सगळे मटेरियल जे असतील हे असतील गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी मीन्स हे असतील कंडक्टर्स. आणि ते जर एक्झाम्पल बघायचे असतील इन्सुलेटर्सचे तर इन्सुलेटर्सचे एक्झाम्पल बघू शकतो आपण. इन्सुलेटरचं एक्झाम्पल असेल रबर ज्यामधून आपल्याला करंट फ्लो होताना दिसणार नाही बिकॉज ऑफ इट्स हाय रेजिस्टन्स. याचा रेजिस्टन्स असेल हाय आणि त्यामुळे यातून आपल्याला करंट फ्लो होताना दिसणार नाही आणि ते असतील आपले इन्सुलेटर्स. आणखी एक्झाम्पल बघायचं झालं बघू शकता वूड हे सुद्धा असेल बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी और इन्सुलेटर्स मीन्स यामधून करंट फ्लो होणार नाही और यातून याचा रेजिस्टन्स असेल एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स असल्याने हे असतील इन्सुलेटर्स. बघून घ्या.